नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. थेट अकलूजकर. मला सांगा, कशी रणनीती आहे अकलूजकर? आत्ताच्या सध्याला पैलवान आबासाहेब वाघमारे यांचं महाराष्ट्रामध्ये पूर्ण नेटवर्क आहे. कमीत कमी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी आज एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात प्रवेश केलेला आहे. खूप जणांची मागणी होती की आबासाहेबांनी भाजपमध्ये यावं, राष्ट्रवादी पक्षात यावं, पण आबासाहेबांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचा, प्रत्येक गोष्टीचा विचार करून एकनाथ शिंदे साहेबांकडे त्यांनी प्रवेश केलेला आहे. ह्याच्यासाठी प्रवेश केलेला आहे की स्वतः त्यांनी कोणत्या गोष्टीसाठी, की त्यांना कोणती गोष्ट पाहिजे अशा ह्या मार्फत काही त्यांनी काय प्रवेश केलेला नाही. जे आबासाहेबांचे जे महाराष्ट्रात पूर्ण नेटवर्क आहे त्या कार्यकर्त्यांचं, प्रत्येक मुलांचं कोणत्या ना कोणत्या गोष्टीतनं काम हवं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांच्यात धमक आहे. त्याच्यामुळं त्यांनी सगळ्यांचा विचार घेऊन, मिटिंग घेऊन एक कमीत कमी महिनाभर चाललं होतं प्रवेश करा. सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून सगळे हे करून त्यांनी आज आबासाहेबांनी प्रवेश केलेला आहे. आबासाहेब, मला सांगा, रणनीती कशी असणार आहे? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वरनं काय निर्णय येतील त्याच्यावर ठरवूया. मला सांगा, तालुक्याचे कुठले कुठले प्रलंबित कामं आहेत अजून? भरपूर आहेत, रोडचे आहेत, कॅनॉलचे आहेत, बाकीचे पण पाण्याचे वगैरे भरपूर प्रॉब्लेम आहेत. मला सांगा, कर्जमाफी व्हायला पाहिजे का नाही? शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे. झाली पाहिजे. जे मोदी साहेबांनी जल जीवन जी योजना आणली होती, घर तिथं नळ आपल्या प्रत्येक तालुक्यात असायला पाहिजे. आपल्या तालुक्यात आहे सगळीकडे नाही, पण बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. शेतीला हमी भाव मिळाला पाहिजे या मताशी तुम्ही आहे संमत? मिळालं पाहिजे ना, शेतकऱ्याला हमी भाव मिळालाच पाहिजे. यासाठी काय प्रयत्न करणार आहे? नाही, करूया ना प्रयत्न. आपण जेवढं काय आपल्याला शक्य होईल तेवढं सगळेजण मिळून प्रयत्न करणार आम्ही. मला सांगा साहेब, लाडकी बहीण ही योजना आबा शॉर्टकट मध्ये सांगायला लागले सगळं. लाडकी बहीण ही योजना कुणाची नेमकी? तसं तर एकनाथ शिंदे साहेब हे तर महायुतीची तर लाडकी ही योजना आहे, पण प्रत्येक आत्ताच्या सध्याला म्हणलं तरी पहिल्यापासून तर शिवसेनेने लाडक्या बहिणी आत्ता आलेले पहिल्यापासून एकनाथ शिंदे म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पासून की लाडक्या बहिणीचं संरक्षण जर कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने महिलांचं संरक्षण केलेलं आहे. आतापर्यंत ही लाडकी बहीण आत्ता आलेले. आता तर एकनाथ शिंदे साहेब तर चालवतेच, महायुती तर चालवते, पण जास्त करून तुम्ही पहिला विचार करा ना की पहिल्यापासून दिघे साहेबांपासून, बाळासाहेब ठाकरे साहेबांपासून की आतापर्यंत महिला सुरक्षित आहे आणि मुंबई यासारख्या ठिकाणी महिला आजपर्यंत सुरक्षित आहे. मला सांगा साहेब, भाजपवाल्यांनी लाडकी बहीण ही योजना आम्ही आणलो आणि आमच्या मुख्यमंत्रीमुळं ही लाडकी बहीण योजना आली असं म्हणून सिटीमध्ये त्यांनी 87 उमेदवार काढले बाहेर. तसं तर अजितदादा पण म्हणतात ना, मी पण लाडकी बहीण योजना आणली. महायुतीने आणलेले. महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा गट आणि भाजप. तिन्ही पण म्हणतात आम्ही आणलेली. त्याच्यावरून आता जनतेला तर माहित आहे पहिल्यापासून लाडकी बहीण योजना ही कोणी आणली, महायुतीने आणलेली. आणि पहिल्यापासून तर सगळ्यांना माहित आहे शिवसेना हा पक्ष महिलांना आजपर्यंत कुठेही अंगाला न डाग लागण्यासारखा हे आहे आणि कुठं जरी काय झालं तर शिवसैनिक पहिल्यांदा धावत येतो. हे आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे. आता तुम्ही प्रत्येक तालुक्यात जात आहे साहेब, तिथं ते मोदींनी जे संकल्पना आखली होती, जिथं घर तिथं नळ आहे असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता तर सध्याला नाहीये दिसत तसं काय. खरंच नाही असं हे म्हणतात? खरंच नाही आहे. जिथं जिथं प्लॅस्टिकचे पाईप, प्लॅस्टिकचे नळ तोट्या बसून केलेले साहेब, जिथं तिथं शेतकऱ्यांना काय आव्हान करचाल? आता ह्या पुढं आता तर आम्ही प्रवेश केलेला आहे, ह्या संदर्भात पुढे बोलूच. हे आत्ता प्रवेश केलेले आहेत. येणारी निवडणूक कशी असणार आहे ही आपण बघूया. मी राहुल रणदिवे, चंदन बोलू, सोलापूर न्यूज.